वसा जनसेवेचा. राज्यात खरात प्रकरणाने निर्माण झालेल्या खडबडीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी विरोधातील लढा अधिक तीव्र झाला असताना आज बुलढाण्यात आलेल्या श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्याम मानव यांनी भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेविरोधातील लढ्याचा आढावा घेत असताना एक धक्कादायक अनुभव सांगितला. 2013 साली अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने समिती स्थापन केली होती. मानव यांनी सांगितले की या कामासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला सकारात्मक भूमिका घेतली गेली, मात्र नंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मी वारंवार मंत्रालयात चक्रा मारत राहिलो, पण आम्हाला केवळ झुलवण्यात आलं असा थेट आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात कोणताही अडथळा आला नसल्याचे सांगत सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. याशिवाय एका भाजप नगरसेवकाने एका प्रकरणात हस्तक्षेप केल्याचाही गंभीर दावा त्यांनी केला. अंधश्रद्धा रोखण्याऐवजी ती वाढू दिली गेली, त्यामुळेच खरंच सारखी प्रकरणे घडत आहेत असा आरोप करत मानव यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या स्फोटक आरोपांमुळे बुलढाणासह राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून आता सत्ताधाऱ्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशोक खरात सारखा बाबा एवढा मोठा बाबा झाला, याला जबाबदार महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसचा आहे. मला तेच म्हणणं आहे की तुम्ही असं नाही तुम्ही दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीच या बाबाला चव्हाट्यावर आणलंय असे पोलीस अधिकारी. बरोबर आहे ना, फॅक्ट आहे ना ते. मग मी आता सांगतो काय तुम्हाला. बरं झालं तुम्ही हा प्रश्न या पद्धतीने विचारला. नाही ठीक आहे, तुम्ही हा प्रश्न या पद्धतीने विचारला त्याबद्दल धन्यवाद. प्रदीप मिश्राच्या विरुद्ध तक्रारी गेल्याची मला माहिती आहे. पोलिसांचेच मला फोन आले होते. धीरेंद्र कृष्ण महाराजांचं तर मी स्वतःच कंप्लेंट केलेली आहे, ऍक्शन झाल्या नाही. खरात बाबावर काय ऍक्शन झाल्या, काय तुमचा अंदाज आहे? खरात या बाबामध्ये जर समजा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या जवळचे 4 मंत्री असते ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे, विश्वासातले आहेत, ऍक्शन झाली असते. ऍक्शन झाले याचं मूळ कारण आहे एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे जरा कृपया समजून घ्या. मी हे जाहीररित्या बोलतोय, कारण यापूर्वी या सरकारने ऍक्शन घेतलेल्या नाहीत आणि आता घेतल्या. म्हणजे खरातवर ऍक्शन घेतली चूक झाली असं माझं मुळीच म्हणणं नाही, ती व्हायलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की अंजली दमानियाने जे सीडीआर बॉम्ब फोडलाय ते देवेंद्र फडणवीसांच्याच म्हणण्यानुसार बोललाय. त्यांच्या संमतीशिवाय मिळू शकतो का? कोण्या पोलीस अधिकाऱ्याची हिंमत आहे द्यायची? तुम्हाला काय गंमत वाटते काय? पोलीस अधिकाऱ्यांना कळत नाही का हा कायद्याने गुन्हा आहे म्हणून? ते पोलीस तपासामध्ये येईल. पण रुपाली चाकणकर 100% यामध्ये सहआरोपी बनतात. नाही हा मुद्दा वेगळा आहे ना. मी ऍक्शन नाही घेऊ शकत ना, मी फक्त जाहीर सांगू शकतो. मी ते सांगतोय जाहीर. ते म्हणून तर मी जाहीररित्या बोलतोय ना. मी परवापासून परवा भाषण पहिलं बोललो मी, तेव्हापासून मी बोलायला सुरुवातच केली आहे ना की रुपाली चाकणकर ह्या डायरेक्टली सहआरोपी बनतात. कारण हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. त्यांनी फोनाफोनी केलेली आहे, त्या पत्रकाराला झापलेलं आहे. एकनाथ शिंदे हे बळी आहेत की सहआरोपी बनण्याच्या पद्धतीनं त्यांनी मदत केलेली आहे, हे शोधावं लागेल. ते पोलीस तपासात पुढे येईल ना. मी उगाच कशाला आरोप करू? एकनाथ शिंदे समजा अंधश्रद्धा आहे म्हणून मी त्यांच्या नुसता आरोप करायचा हे योग्य नाही ना. जसे आतापर्यंत ईडीच्या दाढीकडून जसे लोक चूक केले तसं हे प्रकरण मी आता हे तुम्ही चूप नाही राहणार. मी आता का बोलायला सुरुवात केली? कारण तुम्ही हे प्रकरण अशा स्टेज पर्यंत आणून ठेवलं की ते आता मागे नाही राहू शकत. याच्यामध्ये काय होईल की बाकीच्यांवर ऍक्शन नाही होणार, राजकीय सोयीनुसार एवढं होईल आणि ते होणारच आहे. त्याच्याकरता आपला दबाव बनवणं हे आपलं काम आहे. पण त्या दबावाला ते बळी पडतीलच असं नाहीये, कारण हे सरकार काही लोक दबावाला बळी पडणारं सरकार नाहीये. पुन्हा तिथे तोच डाऊट ना. मुळामध्ये त्यांनी मुद्दाम झालेला आहे, अपघात झालेला आहे, काय झालेला आहे हे आपण ठामपणे नाही सांगू शकत. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण ठामपणे सांगू शकत नाही त्या आपण बोलू नये.
असं मी स्वतःपुरतं ठरवतो. हा बोला. या जिल्ह्यामध्ये आपसात मारामाऱ्या लावतो, भांडणं करतो, चमत्कारांचे दावे करतो, त्याला घेऊन तुम्ही हिंडता. म्हणजे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलेलं आहे. या अंधश्रद्धांना प्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे आणि म्हणून खरात सारखे एवढे मोठे बाबा निर्माण झालेले आहे. हे माझं अतिशय जाहीर आणि स्पष्ट मत आहे. झालं, मला जे म्हणायचं होतं ते झालं. सिटी न्यूज सिटी न्यूज वसा जनसेवेचा.